आप देख रहे हैं भवानी टाइम्स। विधानसभा चुनाव के लिए प्रचार जोरों पर है और राजनीतिक दलों सहित निर्दलीय उम्मीदवार जोरों पर प्रचार कर रहे हैं। निर्दलीय उम्मीदवार मनोज डोंगरे ने गोंदिया जिले के तिरोड़ा गोरेगांव विधानसभा क्षेत्र से अपना नामांकन दाखिल किया है। निर्दलीय प्रत्याशी मनोज डोंगरे ने कहा कि विधानसभा को विकसित नहीं किया गया है, लेकिन इस विधानसभा क्षेत्र को विकसित करने का समय आ गया है। इसी तरह लोगों को नए चेहरे को मौका देना चाहिए। निर्दलीय प्रत्याशी मनोज डोंगरे ने कहा कि वह कई बार इस विधानसभा के विकास के लिए आंदोलन करते रहे हैं, इसलिए वह इस विधानसभा के विकास के लिए निर्दलीय उम्मीदवार के तौर पर चुनाव लड़ रहे हैं और जनता उन्हें जिताएगी। गोरेगाव तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून विकास जो आहे तो कोफदूर आहे आणि त्या विकासासोबत जे आपण मागच्या वेळेस जो आंदोलन केले होते आणि लोकांसाठी लढण्याची जी इच्छा होती, मी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पण मी राहिलो आहो, सदस्य राहिलो आणि त्या ठिकाणी अनेक विकासाची कामं केली। परंतु गोरेगाव क्षेत्रामध्ये फिरत असताना शेतकऱ्यांची, बेरोजगारांची, त्यासोबत महिलांची अवस्था आपण पाहिली आणि रोड रस्त्यांची अवस्था बघितली, तर या क्षेत्रामध्ये तसा काही त्या पद्धतीने विकास झालेला दिसत नाही। आणि या कारणाने SC, FT आणि OBCसाठी आपण जो आक्रमक भूमिका घेऊन ज्या पद्धतीने त्यांना न्याय मिळावा यासाठी कोणताही पक्ष असो, कुठलाही पक्ष आतापर्यंत समोर आलेला नाही आणि त्यामुळे कुठलाही पक्ष समोर येत नसल्यामुळे मी निर्णय घेतला की भाई यावेळेस आपण अपक्ष उमेदवारी टाकली आणि माझा निशाण जो आहे हा ट्रक आहे, 12 नंबरची बटन आहे आणि सर्वांना मी या निमित्तानं जाहीर करू इच्छितो की आपण सर्वांनी ट्रकच्या समोरची बटन दाबावी, जेणेकरून आपल्या क्षेत्राचा विकास घडेल आणि नवीन माणसाला संधी मिळेल। ज्या पद्धतीनं जुनेच लोक आतापर्यंत येत आहेत, जुन्या लोकांना लोक चान्स देत आहेत, परंतु नवीन विकास घडवण्यासाठी, नवीन लोकांना जोडण्यासाठी, तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्यासाठी गरज आहे आणि त्याची गरज मनोज डोंगरे भरून काढतील असं मला वाटलं आणि त्या निमित्तानं मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला। लोकांपर्यंत जात आहो, लोकांचा विश्वास त्या निमित्तानं मिळत आहे आणि लोक खरंच माझ्या पाठीशी उभे राहतील असा या निमित्तानं विश्वास आहे।